नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मी दोडामार्ग यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज असा पाळ्या गावची जत्रा, माझी जरा तब्येत बरी नाही आणि दुपारचे वाजलेत 11:30, म्हणजे जरा बारीकसा काम होता मला विमानतळा राहील। तर मित्रांनो, बहिणीची जत्रा म्हटल्यानंतर जाऊचाच लागतं। तुम्ही मी आता डायरेक्ट संध्याकाळीच भेटते। तब्येत जराशी डीम असा, सर्दी ताप ह्या सगळा असा। आणि मित्रांनो, दोडामार्ग तालुक्यात बरेच जत्रा झाले, आता थोडे एक 4 ते 5 जत्रा उरले। तर म्हटलं हे जत्रा कित्यात सोडूया म्हणून आजच्या जत्रेक जातलोय। तर उद्या असा हेवळ्या गावची जत्रा। काय म्हणता, सगळे बावडे मंडळी आलेले आहेत, इकडे बसलेले आहेत। जेल आहे द्या जेल मग अजून बघ तुम्हाला काय पाहिजे? सगळीकडे प्रसन्नतेचा वातावरण असा आणि अभंग चालू होता। त्याला कारण मी जास्त काय बॅकग्राऊंड मध्ये ठेवणे नाही, बऱ्यापैकी दुकानं असत आणि गर्दी पण भरपूर हा पायापडा निलय।
आणि मस्तपैकी आता जे येतलंय आणि नंतर परत एकदा जातलंय. बाकी नंबर लागलो बाबू यांच्या घेऊन येलो मी रवली ती परत. मित्रांनो थंडी हा तर मस्तपैकी शेकोटेकडे बसलंय. जेवण झाला त्याला आता जोक जावा जोक. तर मित्रांनो रात्रीचे वाजले बरोबर 12 वाजून 2 मिनटं झाली. निजलेलं आहे जरा बरोबर नाही तब्येत. चाविल्यावर झालो आणि पाहुणे येले ना आमच्याकडे इकडे एवढे झोपले बघा. घोरतात पाहुणे असे. तुम्ही कधी गेलात कोणाकडे जत्रेक आणि असे निजल्यात आणि नाटक सुरू जावच्या टायमार बॉ मी जातलो आणि निदान राहिलं सकाळपर्यंत असं कधी झाला तुमच्या आयुष्यात तर लोक नक्की कमेंट करून सांगा. मी आता जात आहे देवळाकडे. आरती बाहेर काढल्याने मग अशी अनाऊन्समेंट केली तेव्हा बरोबर जाग गेली. जवळ आहे एकदम ऐसून नाही जरा वनाळी का देऊळ दिसता. आतषबाजी पण सुरू झाली फटाकड्यांची. चला पटापट जाऊया. धावतंय आता वायच. तर मित्रांनो आता आरती देवळाच्या त्या बाजू कसा राऊंड मारतरी आणि ह्या साईड घेतली तेव्हा आम्ही तुमका दाखवायचं. त्याच्या अगोदर जरा एन्जॉय करी होतं. फटाकडे जबरदस्त लायले नाही. आणि जी समोर दिसतं ती लाइटिंग केली आहे मित्रांनो मंडप डेकोरेटर्सचे मालक आमचे बाळू. वाव शाबास. झरे मेंबरवरचे आमच्या विजय गवस. एकदम बाजू निरीक्षण सकाळी सर्व आपले मित्र सकाळी मध्ये सगळ्या नाटक बघतात सगळं बघून झाल्यानंतर 10,000 फॉलोअर वाटतात. मग सांगतो मध्ये काय ते सांगतो.
बरोबर ना घेतलेले का 10 किलो माझा हात म्हणजे स्टँड Hey!
बबलू का
माघारी येऊन श्रवण विचार केला आपलं जीवन व्यर्थ झालं श्रवण काय असताना गुप्त असा कड्यावर करावं आणि स्वतःच्या जीवनाला पूर्ण ज्ञान द्यावं. श्रवण मानवून पाहिलं झोपडीत वास्तव्य करणारी माझी लाडकी वेळ निर्माण घेऊ आई कोण बाप कोणी जाण्याची जाण सुट्टीची जाण बालिकेकडे होती आणि झोपडीत रवळलो आई श्यामावती तीन वर्षानं आपल्या लहानची मोठी केली पण आज सगळ्यांनी आजचा दिवस मोठ्या आशेनं दूरवरचा प्रवास केला अरण्यात निघून जेव्हा अनेक लाकडाच्या मुळांवर बाजारात निघाल्या आणि आजचा दिवस म्हणजे बहीण भावाचा अतूट प्रेमाचा दिवस लाडक्या बहिणी अतूट माझ्या लाडक्या बहिणीने मला ओळखली आणि भेट वस्तू म्हणून बहिणीला काहीतरी द्यावा अपेक्षेला निघून आई निवडपणा दिवसापास सारं सर्वस्व प्रेम माझी लाडकी बहीण झोपडीच्या बाहेर केव्हाच गेली नाही पण मला सांग आजच का गेली तू बाहेर दादा आतापर्यंत माझी जी सांभाळली आणि मला काय हवं नाही ते सर्व काही बाळासाठी दादा तोच माझी काळजी घेतली पण आता तुम्ही बाहेर जा चला मित्रांनो 2:15 वाजले आणि नाटक चालू असा मी इले घराकडे कारण माझी तब्येत बरी नाही ताप इल्ल्यावर झालं तर मग अशी गुळी घेतली 10 वाजता निघले तो 11:15 उठले बरोबर आरतीच्या टायमार अनाउन्समेंट केल्याने की जवळचे शिमदाडी कोण असतील गाववाले त्यांच्यानी आरतीसाठी हजर राहा म्हणा तर जागेत मग नंतर तोंड मी धुल्याने गेलं आहे त्यानं संपूर्ण जत्रा शूट केलं आहे नजोत असल्याने कालचं वज्राचं जागरण मग महाग पडला तर पहिलीची म्हणजे आपण जुन्या गावात असताना आयनोड्या गावात असताना इकडे येऊ जत्रेक तर ती आठवण अजूनही तशी जाते ह्या जत्रे केल्यानंतर ती जरा जागी झाली आणि मस्तपैकी बिराड वगैरे लावलेले आणि दुकानं पण भरपूर होती आणि खूप सारे मित्रमंडळी भेटले. आता व्हिडिओ संपवतो वेळ चला तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर भेटली. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हे आमच्या तागे गेले आमचे बाग पोपळींची केळी पोपळी माड. चला गुड नाईट. जर तुम्ही सकाळची व्हिडिओ बघित असाल तर तुमका गुड मॉर्निंग. दिल्लीची दिसता